नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. काल आपण संधी हा टॉपिक पूर्ण केलेला आहे. आजपासून आपण नवीन टॉपिक सुरू करत आहोत, तो म्हणजे शब्दांच्या जाती किंवा शब्दांचे प्रकार किंवा शब्दांचे कार्य. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. ते कोणत्या? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय अशा एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत. अशा शब्दांच्या एकूण 8 प्रकार आहेत. असे शब्दांचे एकूण 8 कार्य आहेत. ओके, तर ते कोणते आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. आपण आता एक एक करून सर्व शब्दांच्या जाती, प्रकार आणि त्यांचे कार्य बघणार आहोत. ओके, तर पहिली जी जात आहे, पहिला जो प्रकार आहे, पहिलं जे कार्य आहे ते आहे नाम. वाक्यामध्ये येणाऱ्या शब्दामध्ये प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची नावे ते काय दर्शवतं? नाम दर्शवतं. नाम म्हणजे काय? वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची नावे दर्शवतात त्यांना काय म्हणतात? नाम म्हणतात. उदाहरणार्थ फूल, हरी, गोडी. उदाहरण द्यायचं झालं तर काय देता येईल? हरी 10वीला आहे. हरी 10वीला आहे. या वाक्यामध्ये नाम कोणतं आहे? या वाक्यामध्ये नाम कोणतं आहे? तर या वाक्यामध्ये नाम आहे हरी. ओके, त्याच्यानंतर काय? तर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सर्वनाम. सर्वनामाची व्याख्या काय आहे? तर वाक्यामध्ये नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दांना आपण सर्वनाम म्हणतो. सर्वनाम म्हणजे काय? वाक्यामध्ये नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? सर्वनाम म्हणतो. उदाहरण द्यायचं झालं तर मी, तू, हा, तो, ती. तो अभ्यास करतो. उदाहरण काय? तो अभ्यास करतो. आता बघा, हरी 10वीला आहे, हरी अभ्यास करतो असं जर म्हटलं चालेल का? नाही. मोठं वाक्य असेल, उतारा असेल तर प्रत्येक ठिकाणी हरी हरी वापरून चालणार नाही. त्याच्यासाठी त्याऐवजी दुसरा शब्द वापरावा लागेल. जर पहिलं वाक्य असं असेल हरी 10वीला आहे, त्याच्यामध्ये नाम हा झाला हरी. दुसरं वाक्य जर असं असेल तो अभ्यास करतो, तर हरी ऐवजी काय वापरलेला आहे? तर तो वापरलेला आहे. हरी ऐवजी कोण वापरलेला आहे? तर तो वापरलेला आहे. तो कोण आहे? तर सर्वनाम आहे. म्हणजेच काय? नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? सर्वनाम म्हणतो. उदाहरण काय काय देऊ शकतो त्याचे आपण? तर मी, तू, हा, तो, ती. तो अभ्यास करतो. याच्यामध्ये हरीच्या ऐवजी काय वापरलेला आहे? तो वापरलेला आहे. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विशेषण. आता विशेषण काय काय प्रकार आहे? तर विशेषण असा प्रकार आहे तो वाक्यामध्ये नामाबद्दल अधिक माहिती सांगतो. तो काय करतो? नामाबद्दल अधिक माहिती सांगतो. इथे नाम काय आहे? तर हरी. हरी विषयी अधिक माहिती सांगणारं काय असतं? तर विशेषण असतं. तर विशेषण कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात? हुशार, सुंदर, कडू, गोड अशा प्रकारचे विशेषण, अशा प्रकारचे शब्द जर वाक्यात असतील तर ते विशेषण म्हणून वापरले जातात. उदाहरणार्थ काय? हरी 10वीला हे वाक्य, तो अभ्यास करतो हे दुसरं वाक्य झालं. हरी हुशार आहे. या वाक्यामध्ये हुशार हा शब्द हरीचं विशेषण दाखवतो, हरीचं विशेषण सांगतो. बरोबर? तर या वाक्यामध्ये हुशार हे काय आहे? तर विशेषण आहे. त्याच्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ कंप्लीट होतो, पूर्ण होतो, त्या शब्दांना आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. उदाहरणार्थ आहे, बसतो, जाईल, खाईल अशा प्रकारचे शब्द जे आहेत तर ते वाक्यामध्ये क्रियापद म्हणून वापरले जातात. उदाहरणार्थ हरी हुशार आहे एक वाक्य आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं क्रियापद कोणतं, तर आहे या वाक्याने, या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. जर हे काढलं हरी हुशार, हरी हुशार या वाक्यावरनं काही कळत नाही.
हरी हुशार आहे की हरी हुशार नाही, नेमकं काय हरी काय आहे? तर हरी हुशार आहे. तर आहे मध्ये, या वाक्यामध्ये आहे हे काय आहे? तर क्रियापद आहे. ज्या शब्दाने वाक्याला अर्थ प्राप्त होतो तो शब्द असतो क्रियापद. अशा पद्धतीने आपण शब्दांचे 4 प्रकार बघितलेले आहेत. हे सर्व 4 प्रकार सव्ययमध्ये मोडतात की अव्ययमध्ये मोडतात की विकारीमध्ये मोडतात की अविकारीमध्ये मोडतात, ते आता आपण पुढे बघूया. पुढचा प्रकार बघूया. पुढचा प्रकार आहे क्रियाविशेषण. क्रियाविशेषण काय आहे तर ते आता आपण बघूया. क्रियाविशेषण म्हणजे काय? जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात. वाक्यामध्ये असे काही शब्द असतात ते की क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात, त्यांना आपण क्रियाविशेषण असे म्हणतो. उदाहरणार्थ आज, फार, काल इत्यादी इत्यादी प्रकारचे जे शब्द आहेत त्यांना आपण क्रियाविशेषण असे म्हणतो. उदाहरण द्यायचं झालं तर आज तिथे फार गर्दी होती. आज तिथे फार गर्दी होती. तर आज काय झालं तर क्रियाविशेषण झालं. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात. वाक्यामध्ये जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील संबंध दाखवतात, वाक्यातील संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ झाडाखाली खूप सावली असते. झाडाखाली खूप सावली असते. झाड काय झालं तर नाम झालं. झाड काय झालं तर नाम झालं. आणि झाडाला जोडून आलेलं खाली हा जो शब्द आहे हा काय शब्द आहे तर हा आहे शब्दयोगी अव्यय. तो काय करतो? नामांना, वाक्यात नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतो आणि वाक्यातील संबंध दाखवतो. तर झाडाखाली हा शब्द आहे, तर खाली जो आहे तो शब्दयोगी अव्यय आहे. आता समजा तुम्हाला प्रश्न विचारला झाडाखाली खूप सावली आहे, या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता? तर कोणता येईल तर खाली येईल. ओके, हे झालं नामाला जोडून आलेला शब्द. तसंच सर्वनामांना जोडून येतो. तिच्याकरिता, मी तिच्याकरिता फार कष्ट घेतले, हे एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय काय आहे तर सर्वनामांना जोडून येतो. सर्वनामांना तिच्या हे काय तर सर्वनामे, सर्वनामांना जोडून आलेलं जो शब्द आहे त्यांना आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. मग मी तिच्यासाठी खूप कष्ट घेतले या वाक्यामध्ये करिता हा शब्दयोगी अव्यय आहे. त्यासाठी, त्या काय हा पण काय सर्वनाम आहे आणि सर्वनामांना जोडून आलेला शब्द काय असतो तर शब्दयोगी अव्यय असतो. ओके, त्याच्यानंतर 7वा जो प्रकार आहे तो आहे उभयान्वित अव्यय. सगळ्यात सोपा, ओळखायला सर्वात सोपा हा प्रकार आहे. या प्रकारामध्ये काय असतं, 2 शब्द जोडले जातात. काय होतं, 2 शब्द जोडले जातात किंवा 2 वाक्य जोडले जातात. उभयान्वित अव्यय जे शब्द 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडतात. 2 वाक्य जे शब्द 2 शब्दांना किंवा 2 वाक्य यांना जोडतात त्यांना उभयान्वित अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ आणि, व, परंतु किंवा म्हणून. आता उदाहरण द्यायचं झालं तर त्यामध्ये काय येईल, राम आणि श्याम, राम आणि श्याम काल मुंबईहून निघाले आहेत. राम आणि श्याम काल मुंबईहून निघाले आहेत. याच्यामध्ये उभयान्वित अव्यय कोणता आहे तर ते आहे आणि. 2 शब्दांना जोडणार किंवा 2 वाक्यांना जोडणार जो शब्द असतो त्यांना काय म्हणतात, उभयान्वित अव्यय असे म्हणतात. राम व श्याम, व येणार. राम किंवा श्याम उद्या मुंबईवरून निघणार. राम किंवा श्याम, राम किंवा श्याम उद्या मुंबईवरून निघणार. म्हणजे काय, तर राम येईल किंवा श्याम निघेल, दोन्हीपैकी एक कोणीतरी निघेल. आणि दोन्ही निघणार असतील तर राम आणि श्याम निघणार. असा जो शब्द आहे 2 शब्दांना जोडतो किंवा 2 वाक्यांना जोडतो त्यांना आपण काय म्हणतो, उभयान्वित अव्यय म्हणतो.
अशाच प्रकारचं ओळखायला तुम्हाला येऊ शकतं. शेवटचा जो प्रकार आहे तो केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय एकदम सोपं आहे. हे काय करतं, आपली वृत्ती दाखवतं. समजा उदाहरणार्थ आपल्याला खूप मोठा साप दिसला तर आपण काय म्हणतो, अबब केवढा मोठा साप आहे. याच्यामध्ये काय आपण कृती दाखवली की किती मोठा साप आहे, आणि ते ओळखायला सोपे असतात. एक्सक्लेमेटरी मार्क असतो तिथे. अबब, शाबास, अरे रे. समजा एखाद्याला फार लागलं किंवा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांना दुखापत झाली तर आपण काय म्हणतो, अरे रे बिचारी, खूप लागलं त्यांना. तर अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते केवळ प्रयोगी अव्यय आहेत. आता याच्यावरती 2024 साली टीईटी पेपर 2 साठी क्वेश्चन विचारला होता. असे 4 शब्द दिले होते, आणि आज, शाबास आणि विचारले होते हे शब्द कोणते आहेत, क्रिया विशेषण आहेत, शब्दयुगे आहेत, ते क्रमाने त्यांनी दिले होते आणि ते क्रमाने विचारलेले होते. तर हे लक्षात ठेवा. आणि हा काय असतो, उभयान्वयी अव्यय असतो. अबब काय आहे तर केवळ प्रयोगी अव्यय असतो. शब्दयुगे अव्यय काय असतो तर नावांना आणि सर्वनामांना जोडून असतो. क्रिया विशेषण काय असतो, जो क्रियापदाबद्दल खूप माहिती सांगतो. हे थोडंसं अवघड आहे समजायला. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण शब्दांच्या जाती 8 आहेत. जातींनाच प्रकार म्हणतात, प्रकारांनाच कार्य म्हणतात. वाक्यामध्ये हे एका वाक्यामध्ये हे सर्व येऊन जातात. तर अशा शब्दांच्या 8 जाती आहेत, शब्दांचे 8 प्रकार आहेत आणि शब्दांचे 8 कार्य आहेत. आता आपण थोडासा हा जो टेबल आहे तो समजून घेऊया. आता बघा, 2021 साली एक क्वेश्चन आला होता, सव्यय आणि अव्यय मिळून शब्दांच्या एकूण जाती किती, असा क्वेश्चन विचारला होता पेपर 2 मध्ये. 2021च्या पेपर 2 मध्ये असा क्वेश्चन विचारला होता, सव्यय आणि अव्यय मिळून शब्दांच्या एकूण जाती किती. तर सव्यय आणि अव्यय मिळून शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. तर सव्यय मध्ये 4 असतात आणि अव्यय मध्ये 4 असतात. विकारीलाच आपण सव्यय म्हणतो, अविकारीलाच आपण अव्यय म्हणतो. विकारी म्हणजे काय तर ते बदलणारे. विकारी म्हणजे काय, बदलणारे. सव्यय म्हणजे काय, बदलणारे. अविकारी म्हणजे काय, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही असे अविकारी. आणि विकारी म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये बदल होतो. मग नामामध्ये बदल होतो, सर्वनामामध्ये बदल होतो, विशेषणामध्ये बदल होतो, क्रियापदामध्ये सुद्धा बदल होतो. परंतु क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय यांच्यामध्ये बदल होत नाही. आपण ते उदाहरण घेऊन बघूया.